तालुक्यातील जागृत देवस्थान चांगावटेश्वर आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर करा नदीकाठी हे चांगावटेश्वर देवस्थान वसलेलं आहे. या नदीवर पांडवांनी ही 5 मंदिरं बांधलेली आहेत. नारळेश्वर, त्यानंतर सिद्धेश्वर, चांगावटेश्वर, संगमेश्वर आणि कमळेश्वर. तर हे पांडवकालीन मंदिर आहे. या ठिकाणी चांगदेवांनी तपस्या केली होती, त्यामुळं चांगावटेश्वर असं नाव या ठिकाणी पडलेलं आहे. तर पुणे जिल्ह्यातून अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अनेक पिक्चरचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे. जुन्या काळातील पिक्चर एक डाव होताचा, त्याचप्रमाणे मायाची सावली, वासुदेव बळवंत फडके असे अनेक मोठमोठे पिक्चर या ठिकाणी शूटिंगसाठी आलेले होते. तर हे जागृत देवस्थान या पुरंदर तालुक्यात आहे. श्रावणी सोमवार निमित्त अनेक भाविक या ठिकाणी एकत्र येत असतात आणि खूप गर्दी या ठिकाणी होते. खूप आनंददायक असं निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. लोकांना आवडतं, त्यामुळं पुणे शहरातली सुद्धा या ठिकाणी लोक दर रविवार सोमवार या ठिकाणी येत असतात. अनेक या ठिकाणी सह्याचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे. तर असं हे प्रसिद्ध ठिकाण जागृत शिवबाबांचं हे स्थान आहे. अनेकांना या ठिकाणी तिथे आल्यावरती अनेक म्हणजे गोष्टींचा लाभ होतो, प्राप्ती होते, काहीतरी शक्तीचे प्राप्ती असं सामर्थ्य. तर शिवपरमात्मा हे जे काही शिवगुरुवरांचं कार्य झालेलं आहे, त्या ठिकाणी लोकांना या ठिकाणी ज्ञानाचं या ठिकाणी अनेक प्रयोजन केलं असतं. ज्ञानवर्ग या ठिकाणी साधतात, अनेक ग्रंथांचं वाचन या ठिकाणी होत असतं. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी असतो. तर अनेक मोठमोठे VIP लोक या ठिकाणी मंदिराला भेट देत असतात. तर पुरंदर तालुक्यातील सर्व मंदिरांमध्ये हे सर्वश्रेष्ठ असं मंदिर या ठिकाणी शिवपरमात्म्याचं आहे. तर जरूर इतर लोकांनी या ठिकाणी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी मी नम्र विनंती करतो सर्वांना. जरूर धन्यवाद. नमस्कार. आज आपण चांगावटेश्वर सासवड या ठिकाणी मानवमित्र माहिती या ठिकाणची जी माहिती चांगावटेश्वरांची ती आपण संपूर्ण या ठिकाणी घेतलेली आहे आणि देत आहोत. आतले बाहेर चला. वाटत सोडलंय, बंद होते दरवाजा. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी आम्ही चांगवटेश्वर सासवड येथे आलो आहोत आशीर्वाद घ्यायला. गाव कुठलं तुझं? सासवड. सासवड. सासवडचे श्वास येत नाही का मध्ये आधी? येते का? हो. कुठलं देऊळ आहे हे चांगवटेश्वर महादेवाचे. पांडवकालीन आहे ना? हो. ठिकाणी श्रावणी पहिला सोमवारानिमित्त आम्ही चांगावटेश्वर मंदिरामध्ये प्रथमच आलो आहोत. हे पाहिल्यानंतर ऐतिहासिक असं पौराणिक असं हे मंदिरचा कळस, मंदिराचं बांधकाम, मंदिराचं नंदी असं सर्व हे पौराणिक काळातलं असल्यासारखं वाटत आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय समृद्ध आणि शांततामय वातावरण इथं लाभलेलं वाटतंय. इथं अतिशय म्हणजे ऐतिहासिक पुराणाचा म्हणजे कालांतराचा इथं कामाचा नमुना दिसतोय, जो फार पूर्वी लोकांनी बनवलेला आहे.
असं या कामाच्या निदर्शनातून दिसत आहे. हे अतिशय पांडवकालीन मंदिर असून खूप सुंदर आणि प्रत्येक भाविकांनी इथे येऊन नक्कीच त्याचा म्हणजे दर्शनाचा लाभ घ्यावा असं वाटतं. कुठलं गाव? मांजुरी विद्याधर भोसले. पहिल्यांदा झालं का इथं? हो, पहिल्यांदाच. Sama-sama awal. Dari jauh depan.